मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. या प्रकरणामध्ये आपण लोकसंख्येचे घटक अभ्यासत आहोत. एकूण 5 घटक आहेत. 1 वयोरचना, 2 लिंगरचना, 3 साक्षरता आणि शिक्षण, 4 व्यावसायिक संरचना, 5 लोकसंख्येचे ग्रामीण व शहरी रचना. आज आपण दुसरा घटक अभ्यासणार आहोत, लिंगरचना. पहिला जो घटक आहे आणि यापूर्वीचं प्रकरण आहे या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. चला तर पाहूया. लोकसंख्येचा महत्त्वाचा घटक आहे क्रमांक 2 लिंगरचना. लोकसंख्या मनोरे वयोगटानुसार स्त्री व पुरुषांचे प्रमाण दर्शवतात. आपण जे 3 मनोरे अभ्यासलेले आहेत की 1 विस्तारणारा, 2 संकोचणारा आणि 3 स्थिरावणारा, यामध्ये आपण अभ्यासलेले आहे की त्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण आणि पुरुषांचं प्रमाण दर्शवलेलं आहे वयोगटाच्या नुसार. स्त्री व पुरुषांचे प्रमाण हे लोकसंख्येचे प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि लोकसंख्येमध्ये स्त्रियांचं प्रमाण किती, पुरुषांचं प्रमाण किती हे खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. स्त्री व पुरुषांच्या लोकसंख्येतील प्रमाणाला लिंग गुणोत्तर असं म्हणतात. की स्त्रियांचं प्रमाण आणि पुरुषांचं प्रमाण लोकसंख्येमध्ये किती आहे याला लिंग गुणोत्तर असं म्हणतात. भारतात हे प्रमाण खालील सूत्राने काढले जाते. आपण आता सूत्र पाहूया की या सूत्रानुसार लिंग गुणोत्तर काढलं जातं. सूत्र आहे लिंग गुणोत्तर बरोबर अंशस्थानी लिहायचं स्त्रियांची एकूण संख्या छेद पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000. 1000ने गुणायचं आहे की 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांचं प्रमाण किती किंवा 1000 स्त्रियांच्या मागे पुरुषांचं प्रमाण किती याला म्हणायचं लिंग गुणोत्तर. आणि या सूत्रामध्ये किमती टाकल्या की किती गुणोत्तर आहे ते लक्षात येतं. देशातील स्त्रियांची स्थिती पुरुषांच्या तुलनेत लिंग गुणोत्तराच्या आधारे सांगता येते. लिंग गुणोत्तर किती आहे यावरून देशामध्ये स्त्रियांची स्थिती कशी आहे हे लक्षात येतं. जागतिक स्तरावर लिंग गुणोत्तराचे सर्वसाधारण प्रमाण दर 1990 स्त्रिया असे आहे. आता हे प्रमाण जे दिलेलं आहे ते जागतिक स्तरावरचं दिलेलं आहे एकूण की दर 1000 पुरुषांच्या मागे 990 स्त्रिया. म्हणजे जेव्हा 1000 पुरुष आहेत तेव्हा स्त्रियांचं प्रमाण फक्त 990 म्हणजे 10 स्त्रिया कमी आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे स्त्रिया कमी आणि पुरुषांचं प्रमाण जास्त असा जागतिक स्तरावरचा अहवाल आहे. तसं प्रत्येक देशाचा देखील काढता येतो. लाटविया, इस्टोनिया, रशिया व युक्रेन या देशांचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे आणि तो दर पाहूया आपण. म्हणजे दर 1000 पुरुषांच्या तुलनेत 1162 एवढे आहेत. म्हणजे 1000 पुरुष तर 1162 स्त्रिया असं प्रमाण आहे. म्हणजे स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. कुठे पुन्हा एकदा पाहू देश. लाटविया, इस्टोनिया, रशिया आणि युक्रेन या देशामध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. 1000 पुरुष असतील तर स्त्रिया 1162. संयुक्त अरब अमिरात या देशाचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी. आता सर्वात कमी प्रमाण असणाऱ्या देशाचं नाव लक्षात ठेवा. संयुक्त अरब अमिरात लिंग गुणोत्तर सर्वात कमी म्हणजे दर 1000 पुरुषांच्या तुलनेत 667 एवढे आहे. म्हणजे 1000 पुरुष तर फक्त स्त्रियांचं प्रमाण 667. संयुक्त अरब अमिरात स्त्रियांचं प्रमाण कमी. हे जागतिक स्तरावरची माहिती. चीन, भारत, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांमध्ये लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी आहे. इथे पण आता काही उदाहरणं पाहूया आपण देशाची. भारताचं प्रमाणही आहे कमी. भारत, भूतान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये पण पुरुषांचं प्रमाण जास्त स्त्रियांच्या तुलनेत. थोडक्यात आशिया खंडाचे लिंग गुणोत्तर प्रमाण कमी आहे. एकूणच जागतिक पातळीवर विचार केला खंडानुसार तर आशिया खंडाचा विचार केला तर लिंग गुणोत्तराचं प्रमाण कमी आहे. याचाच अर्थ स्त्रियांचं प्रमाण कमी आहे आणि पुरुषांचं प्रमाण अधिक आहे. आता तुम्हाला उपक्रम दिलेला आहे पहा. शोधा पाहू. जनगणना 2011 नुसार भारताचे लिंग गुणोत्तर शोधा.
आता हे कसं शोधणार? इथे उत्तर तर मी तुम्हाला सांगते की ते आहे 927. पण त्यासाठी सूत्र दिलेलं जे आहे लिंग गुणोत्तराचं, स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000, की 2011चं जर स्त्री पुरुषांचं प्रमाण माहिती असेल, त्याचं गुणोत्तर जर काढलं तर लिंग गुणोत्तर प्रमाण मिळेल 927. याचा अर्थ असा की 1000 पुरुष असतील तर स्त्रियांचं प्रमाण 927, म्हणजे पुरुषांची संख्या जास्त आणि स्त्रियांची संख्या कमी, असं लक्षात येईल. जागतिक पातळीवर जे प्रमाण आहे त्याच प्रकारे. आता आपण एक संकल्पना अभ्यासणार आहोत की लोकसंख्येचा लाभांश ही संकल्पना अभ्यासणार आहोत. पाहूया आपण या तक्त्यानुसार. या तक्त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे ती. लोकसंख्येचा लाभांश, लाभांशला इंग्रजी शब्द आहे डिव्हिडंट असं त्याला म्हणतात. पहा लाभांश, लाभ काय होतोय ते पाहूया. सांगा पाहू हा उपक्रम आहे. खालील तक्त्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. तक्ता वाचन करायचा, निरीक्षण करायचं, अभ्यास करायचा आणि मग त्यावर प्रश्न आहेत ती लिहायचीत आपल्याला, उत्तरं सोडवायची आहेत. तक्ता क्रमांक आहे 2.1. 2.1 याचा अर्थ दुसऱ्या प्रकरणामध्ये पहिला तक्ता आहे हा. आणि तक्ता आहे भारत लोकसंख्येचा लाभांश. भारतातलं हे प्रमाण दिलेलं आहे लोकसंख्येच्या संदर्भातलं. त्यामध्ये रकाने दिलेले आहेत दशक, म्हणजे कालखंड दिलेला आहे. दुसऱ्या रकान्यात दिलेला आहे कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर. कार्यशील याचा अर्थ काम करणारी लोकसंख्या 15 ते 59 वयोगटाची, आणि अकार्यशील लोकसंख्या याचा अर्थ 14पर्यंत, 0 ते 14 वयोगट आणि 60 ते पुढील वयोगट. अकार्यशील म्हणजे अनुत्पादक लोकसंख्या त्यांना म्हणतात. यांचं लोकसंख्येचं गुणोत्तराचं प्रमाण दिलं आहे. आणि तिसऱ्या रकान्यामध्ये दिलेलं आहे की कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी, कार्यशील लोकसंख्येची एकूण टक्केवारी दिलेली आहे कालखंडाच्या नुसार. दशक दिलेलं आहे 2001 ते 2010चं. या दशकामधलं प्रमाण पाहूया आपण. कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर आहे पहा 1.3 आणि 3:1 असं दिलेलं आहे. 1.3 आणि 3:1. कार्यशील आहे 1.3 आणि अकार्यशील आहे 3:1. त्याच कालखंडामध्ये कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी आहे 57.1, म्हणजे एवढी काम करणारी लोकसंख्या आहे त्या दशकामध्ये 57.1. दुसरा दशक दिलेला आहे 2011 ते 2020चं प्रमाण दिलं आहे. कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण आहे 1.5 आणि लोकसंख्येचं अकार्यशील लोकसंख्येचं जे गुणोत्तर दिलेले आहे 3:1 दिलेलं आहे. ते पहिल्या दशकातल्या प्रमाणेच आहे ते प्रमाण. आणि कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी आहे वाढलेली इथे 60.5%. पुढचं दशक घेतलेलं आहे 2011 ते 2030. आता हे अंदाजे घेतलेलं आहे पुढचं प्रमाण. कार्यशील लोकसंख्येचं हे प्रमाण 1.8 आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर आहे 1:1 आणि कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी वाढलेली आहे 64.4. आणि पुढचं एक दशक घेतलेले आहे अंदाजे 2031 ते 40. कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण आहे 1:7 आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर आहे 2:1 आणि कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी आहे 63.2. याचा अर्थ 63.2% लोकसंख्या उत्पादक आहे किंवा कार्यशील आहे असं म्हणता येईल. हा अहवाल जो घेतलेला आहे त्याचा संदर्भ पाहूया. आर्थिक पाहणी आहे 2016-17ची आहे आणि या तक्त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न पाहूया आपण. 1. तक्त्यातून कोणती माहिती मिळत आहे? 2. दुसऱ्या व तिसऱ्या स्तंभाचा सहसंबंध काय? 3. या सहसंबंधाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होतो? 4. उपरोक्त प्रमाण पुढील दशकात कमी झाल्यास काय होईल? आता या प्रश्नांची आपण सविस्तर उत्तरं पाहूया. प्रश्न क्रमांक आहे 1. तक्त्यातून कोणती माहिती मिळत आहे? त्याचं उत्तर पाहूया आपण. या तक्त्यातून भारतातील दशकनिहाय कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर व कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी यांची माहिती मिळत आहे. कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी याचा अर्थ भारतीय लोकसंख्येचा लाभांश, म्हणजे लाभ करणारी किंवा लाभ देणारी लोकसंख्या, त्याला लाभांश म्हटलं आहे. आणि हे प्रमाण आहे सन 2011च्या पुढील माहिती अंदाजित आहे.
हे लक्षात घ्यायचं. 2021च्या पुढचं जे प्रमाण दिलेलं आहे ते अंदाजे घेतलेलं आहे. प्रश्न दुसऱ्या व तिसऱ्या स्तंभाचा सहसंबंध काय? दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तंभ आहे, त्याच्यामध्ये काय संबंध आहे ते सांगूया आपण. उत्तर: दुसऱ्या स्तंभात कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तरातील धनात्मक सहसंबंध दिसत असून त्या अनुषंगाने त्यातील कार्यशील लोकसंख्येचा हिस्सा किती आहे किंवा वाटा किती आहे हे लक्षात येते. ते तिसऱ्या स्तंभातून लक्षात येते. कार्यशील लोकसंख्येचा हिस्सा इथे लक्षात येतो. दोन्हीतला सहसंबंध. प्रश्न क्रमांक आहे 3. या सहसंबंधाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होतो? उत्तर: भारतात कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्याने भारताच्या आर्थिक विकासात वाढ होत आहे. आत्ताच आपण पाहिलं की कार्यशील लोकसंख्या किंवा तरुणांची लोकसंख्या भारतात जास्त असल्याने आर्थिक विकासाला फायदा होऊ शकतो. क्रमांक 4. उपरोक्त प्रमाण पुढील दशकात कमी झाल्यास काय होईल? उत्तर: भारतात पुढील दशकात कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी कमी झाल्यास अवलंबित्वाचे प्रमाण वाढून देशाच्या आर्थिक विकासावर ऋणात्मक परिणाम होईल. अवलंबित्वाचे प्रमाण वाढणे याचा अर्थ वृद्धांचं प्रमाण, बालकांचं प्रमाण अधिक वाढलं तर देशाच्या आर्थिक विकासावर ऋणात्मक परिणाम होईल, कारण ती अकार्यशील अशा प्रकारची लोकसंख्या असते. आता पाहूया आपण हा तक्ता अभ्यासलेला आहे त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण. एखाद्या देशाच्या वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेत झालेली वाढ म्हणजे लोकसंख्या लाभांश होय. आत्ताच आपण उल्लेख केलेला आहे त्याप्रमाणे वयोरचना बदलली तर त्या देशाला काही फायदा होतो, त्याला लाभांश असं म्हटलेलं आहे. की जसं भारताच्या संदर्भात उदाहरण आहे की तरुणाईची लोकसंख्या किंवा प्रमाण जास्त असल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाला फायदा होऊ शकतो, अर्थव्यवस्थेत वाढ होते, त्याला लोकसंख्या लाभांश असं म्हणतात. हा बदल जन्मदर व मृत्यूदर कमी झाल्याने घडून येतो. जन्म आणि मृत्यूदर दोन्हीचंही प्रमाण जसं कमी होत जातं तसं आर्थिक विकासाला हातभार लागतो. जन्माचे प्रमाण कमी झाल्याने अवलंबित्वाची संख्या कार्यशील लोकसंख्येच्या तुलनेत कमी असते. मग जी काम करणारी लोकसंख्या आहे ती जास्त आणि अवलंबून असणाऱ्यांची संख्या कमी होते, कारण जन्माचं प्रमाण कमी झालेलं असतं म्हणून. थोडक्यात लाभांश म्हणजे भागधारकांना प्राप्त झालेल्या नफ्यातील लाभांश होय. एखाद्या कारखान्याचं जर आपण उदाहरण घेतलं की तर ते शेअरधारक असतात किंवा भागधारक असतात, त्यांना जो नफा मिळतो त्याला लाभांश असं म्हणतात. म्हणजे नफ्यामध्ये मिळणारा लाभ त्याला लाभांश म्हणतात. नफ्याचे भागधारकांमध्ये होणारे वाटप होय. डिव्हिडंड वाटप किंवा डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट केला जातो, तोच भागधारकांना नफा वाटलेला असतो. देशामध्ये कार्यशील व अवलंबित लोकसंख्या असते. देशामध्ये 2 प्रकारची लोकसंख्या, एक कार्यशील म्हणजे काम करणारी आणि दुसऱ्या प्रकारची लोकसंख्या अवलंबून असणारी, बालकं आणि वृद्ध अवलंबून असणारी लोकसंख्या असते. आणि देशाच्या कोणत्याही देशाच्या दृष्टीने अनुत्पादक लोकसंख्या भार असते, पण उत्पादक लोकसंख्या आर्थिक विकासाला हातभार लावते. कार्यशील व अवलंबित लोकसंख्येतील गुणोत्तरावरून देश आर्थिकदृष्ट्या किती क्रियाशील आहे हे ठरवता येतं. की कार्यशील लोकसंख्या किती आहे, अवलंबून असणारी लोकसंख्या किती आहे, याचं जर गुणोत्तर काढलं तर त्यावरून आर्थिकदृष्ट्या देशाची प्रगती लक्षात येते. म्हणजेच कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जेवढे जास्त तेवढे या कार्यशील लोकांचा हातभार देशाच्या अर्थव्यवस्थेत जास्त असतो. कार्यशील लोकसंख्या जास्त असेल तर आर्थिक विकासात हातभार लागतो. जेव्हा एखाद्या देशाची लोकसंख्या एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात संक्रमित होते तेव्हा त्यांच्या जन्मदरात आणि मृत्यूदरात बदल होतो आणि देशाच्या वयोगट रचनेतही बदल होतो. आपण लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत अभ्यासलेला आहे. 5 टप्प्यातून लोकसंख्या जाते, त्या प्रत्येक टप्प्यामध्ये जन्म आणि मृत्यूदरामध्ये जसा बदल होतो तसा देशाचा वयोगट किंवा वयोगटाची रचना देखील सातत्याने बदलत असते. कमी जन्मदरामुळे अवलंबित लोकसंख्या कार्यशील लोकसंख्येपेक्षा कमी होते. म्हणजे जन्मदर जर कमी असेल तर अवलंबित लोकसंख्या जी आहे ती कमी असते, कार्यशील लोकसंख्येपेक्षा कमी असते. अवलंबित लोकसंख्या कमी व कार्यशील लोकसंख्या जास्त असल्याने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होते.
म्हणजे अवलंबून असणारे लोक कमी, बालक आणि वृद्ध कमी असतील आणि कार्यशील लोकसंख्या जास्त म्हणजे तरुण जर जास्त असतील तर अतिरिक्त म्हणजे जादा मनुष्यबळ मिळतं देशाला काम करण्यासाठी. आर्थिक विकासाच्या कारणासाठी फायदा होतो. या मनुष्यबळाचा इतर क्षेत्रात वापर करून घेतल्याने देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढवता येतो. मग तरुणाईच्या हाताला काम दिलं की देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढतो. त्यामुळे कालानुरूप दरडोई उत्पन्न वाढत जाते. दरडोई उत्पन्न प्रत्येकाच्या वाट्याला येणारा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा वाढत जातो. याचा आर्थिक फायदा लाभांशाच्या रूपाने सर्वांनाच होतो आणि हा लाभांश जो आहे हा सर्वांनाच एकूण देशाच्या विकासाला हातभार तर आहेच, दरडोई उत्पन्नसुद्धा वाढत जाते. लोकसंख्या लाभांशाचे फायदे आपोआप मिळत नाहीत, ही महत्त्वाची बाब आहे. लोकसंख्या लाभांश आहे, तरुणाईची संख्या जास्त आहे, पण हे फायदे आपोआप मिळत नाहीत, तर त्यासाठी नियोजन करावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. शिक्षण, आरोग्य, संशोधन इत्यादी क्षेत्रात योग्य धोरणांची अंमलबजावणी एखाद्या देशातील शासन करते की नाही यावर लोकसंख्या लाभांश अवलंबून असतो. म्हणजे तरुणाईची लोकसंख्या जास्त असेल पण वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांच्यासाठी नियोजन करावं लागतं शासनाच्या पातळीवर. मग ते शिक्षण, आरोग्य, संशोधन किंवा इतरही क्षेत्रामध्ये योग्य धोरण आखणं, त्याची अंमलबजावणी करणं यावर अवलंबून आहे की त्या लोकसंख्येचा लाभांश मिळेल की नाही. शैक्षणिक पातळी, रोजगार, गर्भधारणेची वारंवारता, कर संदर्भातील प्रोत्साहन, आरोग्यविषयक योजना, निवृत्ती वेतन, निवृत्तीविषयक धोरणे आणि आर्थिक धोरणे यावर ते अवलंबून असतं. म्हणजे लोकसंख्येचा लाभांश कशावर अवलंबून आहे तर वेगवेगळ्या बाबींवर अवलंबून आहे. त्या जर सकारात्मक असतील तर त्यानुसार लोकसंख्येचा लाभांश किंवा फायदा नक्कीच होईल. एखाद्या देशात लोकसंख्या लाभांश मिळतो किंवा कसे हे खालील प्रकारे लक्षात येते. म्हणजे लोकसंख्येचा फायदा होतो किंवा नाही, लोकसंख्येचा लाभांश मिळतो किंवा नाही कसं ओळखायचं तर त्याबाबत काही मुद्दे आपण पाहूया. क्रमांक 1, वैयक्तिक बचत वाढते व ती अर्थव्यवस्थेत चालना देऊ शकते. की लोकांचं दरडोई उत्पन्न वाढल्यामुळे त्यांचा खर्चही वाढतो, बचतही वाढते. या दोन्ही गोष्टीमध्ये वाढ झाली तर अर्थव्यवस्थेला चालना मिळते. 2, मुलांची संख्या कमी असल्यामुळे पालक त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात. जसजसं कुटुंबाचं उत्पन्न वाढतं, राहणीमान वाढतं, मुलांची संख्या नियंत्रित होते, पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात. म्हणजेच अशा प्रकारे मानवी कुशल भांडवल तयार होते. कुशल कामगार जी मुलं असतात, कमी असतात कुटुंबामध्ये, त्यांना चांगलं शिक्षण मिळतं, त्यामुळे ती कुशल होतात. कुशल कामगार किंवा मानवी भांडवल म्हणूया त्याला, ते उपलब्ध होतं. क्रमांक 3, महिला कार्यशील व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्यास त्यांचा देशाच्या आर्थिक विकास वाढीस हातभार लागतो. इथे महिलांच्या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा आहे लोकसंख्येच्या संदर्भात, की कार्यशील महिला असतील, आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम बनल्या तर देशाच्या आर्थिक विकासाला त्याचा फायदा आहे. महिलांच्या संदर्भातही हा मुद्दा विचारात घेतला जातो. क्रमांक 4, अवलंबित गुणोत्तर कमी झाल्याने दरडोई उत्पन्न वाढते. अवलंबित गुणोत्तर कमी केव्हा होईल तर तरुण आणि बालकांची संख्या कमी झाली की ते गुणोत्तर कमी होईल आणि परिणामी दरडोई उत्पन्न वाढेल. या बाबी लक्षात घेतल्या तर लोकसंख्येचा लाभांश मिळतो किंवा नाही ते लक्षात येईल. पुढे उपक्रम दिलेला आहे करून पाहण्यासाठी तुम्हाला. उपक्रम असा आहे की पुढील तक्ता क्रमांक 2.2 म्हणजे दुसऱ्या प्रकरणातील दुसरा तक्ता आहे तो अभ्यासायचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पाहूया तक्त्यामध्ये काय दिलेलं आहे. तक्ता क्रमांक 2.2 त्याच्यामध्ये रकाने दिलेले, देशांची नावं दिलेली आहेत आणि सेवानिवृत्तीचे वय दिलेलं आहे वेगवेगळ्या देशांच्या संदर्भामध्ये. सेवानिवृत्ती वयाबाबत सुधारणांची अंमलबजावणी किंवा विचाराधीनता त्या कोणत्या कालखंडात होईल त्याचं वर्ष दिलेलं आहे. म्हणजे काम करून निवृत्त केव्हा होणार अशा प्रकारे सेवानिवृत्तीच्या सुधारणांच्या संदर्भातली माहिती आहे. देशाचं नाव पाहूया आपण. जर्मनीमध्ये काय परिस्थिती आहे. जर्मनीमध्ये सेवानिवृत्तीचे वय 2023 पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढून 66 आणि 2029 पर्यंत 67 केले जाईल. आता जर्मनी देशाचं उदाहरण सांगितलेलं आहे
की लोकांच्याकडून काम किती काळापर्यंत करून घेतले जाईल किंवा सेवानिवृत्तीचं वय 23पर्यंत 2023पर्यंत 66 होईल आणि 29पर्यंत ते 67 म्हणजे वयाच्या 67व्या वयापर्यंत ते काम करतील, म्हणजे ती कार्यशील लोकसंख्या ठरेल. दुसरा देश आहे पुढचा अमेरिकेची संयुक्त संस्थाने. अमेरिकेच्या संदर्भात माहिती घेऊ. 1960मध्ये किंवा त्यानंतर जन्मलेल्या लोकांसाठी सेवानिवृत्तीचे वय टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन 67पर्यंत जाईल. म्हणजे 67 वयापर्यंत ते काम करू शकतील कोणते लोक, तर 1960मध्ये जन्मलेले किंवा त्यानंतर जन्मलेले लोक जे सेवेत आहेत 67 वयापर्यंत काम करू शकतात. पुढे युनायटेड किंगडम इथलं प्रमाण पाहूया. त्याला इंग्लंड किंवा ब्रिटन असंही देश म्हणतात. पुरुष व महिला या दोघांचेही सेवानिवृत्ती वेतनाचे वय ऑक्टोबर 2020पर्यंत वाढवून 66 आणि 2026 ते 28 दरम्यान 67 करण्यात येईल. आता स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या सेवानिवृत्तीचं वय समान आहे. ऑक्टोबर 2020पर्यंत राहील 66 आणि त्यापुढे होणार आहे 67. पुढचा देश आहे ऑस्ट्रेलिया. सेवानिवृत्तीचे वय 2023पर्यंत वाढवून 67 होईल. म्हणजे 67 वयापर्यंत ते काम करू शकतील. 2023पर्यंत 67 वयापर्यंत ते काम करू शकतील. चीन या देशाचं उदाहरण पाहू. पुरुष आणि महिला या दोघांसाठी सेवानिवृत्तीचे वय 2045पर्यंत 65 वाढवण्याची योजना. आता सध्या कमी आहे तिथे, पण 2045पर्यंत 65 करण्याची योजना आहे चीनमध्ये. जपानचं उदाहरण पाहू. सेवानिवृत्तीचे वय 70पर्यंत वाढवण्याच्या विचारात आहे. जसं दीर्घ आयुष्य वाढत चाललं आहे तर जपानमध्ये सेवानिवृत्तीचं वय 70पर्यंत ते काम करू शकतात. आता भारताचं सगळ्यात महत्त्वाचं पाहूया आपण उदाहरण. भारत सेवानिवृत्तीचे वय सरासरी 60 वर्ष आहे. हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं किंवा केंद्र सरकारचे जे नोकरदार वर्ग आहे त्यांच्या संदर्भात आहे 60 वर्ष. आणि वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळं प्रमाण आहे. ते 55 ते 58, 60, 65 असं आहे. आस्थापनानुसार 55 ते 65 असे बदलते प्रमाण आढळते. महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर 58 वर्ष सेवानिवृत्तीचं वय आहे. भारताचं सरासरी विचारात घेतलं तर ते 60 वर्ष लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण सेवानिवृत्तीच्या वयावरून काम करणारी लोकसंख्या किंवा कार्य करणारी लोकसंख्या विचारात घेतली. ही माहिती घेतलेली आहे. स्रोत आहे आर्थिक सर्वेक्षण पाहणी 2018-19चं हे प्रमाण घेतलेलं आहे. यावरून लोकसंख्येचा लाभांश कळतो. पण आता प्रश्नांची उत्तरं यावरून पाहूया आपण. प्रश्न पाहू आपण. क्रमांक 1, वरील तक्ता काय दर्शवतो? 2, विकसित आणि विकसनशील असे या देशांचे वर्गीकरण करा. 3, या देशांमध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यामागील कारणे कोणती असू शकतात? 4, सेवानिवृत्तीच्या वयातील वाढीचा संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण घेणार आहोत. 5वा प्रश्न. चीन 2045पर्यंत सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यावर का विचार करत असेल? 6, विकसित देशातील ही उदाहरणे विचारात घेतल्यास भारताने सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे आवश्यक आहे का? याबद्दल तुमचे मत व्यक्त करा. 7, वयोरचना, आयुर्मान आणि देशाची आर्थिक स्थिती यांच्या सहसंबंधाबद्दल निष्कर्षात्मक टीप लिहा. या 7ही प्रश्नांचं आपण सविस्तर उत्तर पाहूया. क्रमांक 1, वरील तक्ता काय दर्शवतो? उत्तर. वरील तक्त्यात जगातील काही देशांचे सेवानिवृत्तीचे वय दर्शवलेले आहे. 2, विकसित आणि विकसनशील देश असे या देशांचे वर्गीकरण करा. तर आपण विकसित देश पाहूया. तक्त्यामध्ये दिलेले जर्मनी, अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, जपान, चीन. आणि ब गटामध्ये आहे विकसनशील देश आपला भारत देश. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे झालं. क्रमांक 3चा प्रश्न आहे. या देशामध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यामागील कारणे कोणती असू शकतात? उत्तर. येथील आयुर्मान जास्त असल्याने वृद्धांचे प्रमाण जास्त आहे. तसेच या देशांमध्ये लहान मुले आणि युवकांचे प्रमाण कमी होत असल्याने या देशांनी सेवानिवृत्तीचे वय वाढविले असावे. 4,
सेवानिवृत्तीच्या वयातील वाढीचा संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? उत्तर, देशाचा निवृत्ती वेतनावर होणारा खर्च कमी होईल. क्रमांक 5. विकसित देशातील ही उदाहरणे विचारात घेतल्यास भारताने सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे आवश्यक आहे का, याबद्दल तुमचे मत व्यक्त करा. उत्तर, भारतात तरुणांची संख्या जास्त असल्याने भारतात सेवानिवृत्तीच्या वयात वाढ होणे आवश्यक नाही. 7. वयोरचना, आयुर्मान आणि देशाची आर्थिक स्थिती यांच्या सहसंबंधाबद्दल निष्कर्षात्मक टीप लिहा. आपण उत्तर लिहूया. युवक किंवा प्रौढांची म्हणजे कार्यशील लोकसंख्येची जास्त असल्यास देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते, तर बालके व वृद्धांचे प्रमाण जास्त असल्यास म्हणजे अवलंबित्वाचे प्रमाण जास्त असल्यास येथील आर्थिक वैद्यकीय सुविधांवर ताण पडतो. तसेच देशाचे आयुर्मान जास्त असल्यास दीर्घकाळ काम करणाऱ्यांची संख्या वाढते, त्याचा आर्थिक फायदा होऊ शकतो. आता या तक्त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण आपण पाहूया. तक्ता क्रमांक 2.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे हे देश सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करत आहेत किंवा करण्याचा विचार करत आहेत. वृद्ध वयोगटातील लोकसंख्या वाढल्यामुळे सेवानिवृत्ती वेतनाचा निधी, अन्य तरतुदी, वैद्यकीय सुविधांवर दबाव पडतो. म्हणजे सेवानिवृत्त होणाऱ्या नोकरदारांना पैसे द्यावे लागतात. कोणत्या स्वरूपामध्ये? तर त्यांचा फंड वगैरे असतो किंवा इतर काही तरतुदी केलेल्या असतात. त्यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा निर्माण कराव्या लागतात. त्यासाठी खर्च निर्माण होतो. म्हणूनच अनेक देशांनी निवृत्तीचे वय वाढविण्यास सुरुवात केली आहे. लोकांचे आयुर्मान वाढत असल्याने वृद्धांची संख्या वाढते, म्हणजे लोकांचं आयुष्यमान वाढते. पाश्चिमात्य आणि युरोपीय देशांच्या मध्ये हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वृद्धांची संख्या वाढत आहे. लोक अधिक वयापर्यंत काम करू शकतात. त्याचं उदाहरण पाहूया आपण की वृद्ध लोकही काम करू शकतात. त्याचं उदाहरण, जपानमधील आयुर्मान सुमारे 84 वर्ष, म्हणजे जपानमध्ये सरासरी 84 वर्ष वय आहे आयुर्मान. तेथील सेवानिवृत्तीचे वय सध्या 60 वर्ष असून ते आता 70पर्यंत वाढवण्याचा विचार आहे. कारण वृद्धांची संख्या जास्त झालेली आहे, म्हणून 70पर्यंत सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याचा विचार आहे. या ठिकाणी लोकसंख्येच्या आणखी एका वैशिष्ट्याचा विचार करायला हवा, तो म्हणजे वयोरचना. वयोरचनेचा विचार पाहूया आपण. वयोरचनेचा विचार करता या देशांमध्ये लहान मुले आणि युवकांचे प्रमाण कमी आहे किंवा कमी होत आहे. म्हणजे मुलं आणि तरुणांचं प्रमाण कमी होत आहे. म्हणून या देशांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा विचार केला आहे. सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याचं तेच कारण आहे की लहान मुलं आणि तरुण कमी आहेत. चीनमध्ये सेवानिवृत्तीचे वय 2045 मध्ये बदलले जाईल, कारण त्या सुमारास तेथील वयोरचनेमध्ये बालक व युवकांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे हे चीनने का ठरवलंय 2045 मध्ये सेवानिवृत्तीचं वय बदलायचं, की त्या काळामध्ये वयोरचनेत बदल होणार आहे की बालकांचं प्रमाण कमी होणार, युवकांचं प्रमाण कमी होणार, म्हणून ते कारण आहे. भारतात देखील आयुर्मान वाढत जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता तसेच युवक आणि बालकांच्या वाढत्या प्रमाणाचा विचार देखील केला पाहिजे. म्हणजे भारताने पण आयुर्मान वाढत जाण्याची शक्यता आहे, त्यानुसार सेवानिवृत्तीचं वय किंवा ते प्रमाण बदलण्याचा विचार केला पाहिजे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे वेगवेगळ्या विषयांचे कला आणि वाणिज्य शाखेचे व्हिडिओ लेक्चर पाहायचे असल्यास या चॅनलच्या प्लेलिस्टला जरूर भेट द्या. अभ्यासासाठी शुभेच्छा.